आणि यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस काही कमी होत नाहीये। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लगेचच पक्षात कुरबुरी ऐकू येऊ लागल्या। दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या। काही दिवसातच त्यांना पक्षाचा अध्यक्ष निवडण्यात आलं। पण राजकारण इतकं साधं सरळ नसतं। दादांसोबत काम करणाऱ्या काही ज्येष्ठ नेत्यांना सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य नाहीये का असा प्रश्न पडू लागलाय। यामध्ये प्रमुख नाव आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं। या दोन नेत्यांच्या नाराजीचं प्रमुख कारण आहे पार्थ पवार। पार्थ पवार या नेत्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांना फारशी किंमत देत नाहीत अशी कुजबूज राष्ट्रवादीच्या गोटातनं सध्या ऐकू येते। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या वादात शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याची विनंती काही नेते करतात। पण ज्यांच्या नेतृत्वाला विरोध करून अजितदादांनी उठाव केला त्याच नेत्याची मध्यस्थी सर्व नेते मान्य करतील का हा मोठा प्रश्न आहे। आता राष्ट्रवादीमध्ये जे मतभेद सुरू आहेत त्याची संभाव्य कारणं काय आहेत बघूयात। अजित पवार यांचं नसणं। अजित पवार हे लोकनेते होते, पक्षावर त्यांची मजबूत पकड होती। अजित पवार हयात असेपर्यंत राष्ट्रवादी कुणाची यावरून कधी वाद झाला नाही, किमान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये तरी। अजित पवारांचं नसणं यामुळं राष्ट्रवादी अजितदादांची हे समीकरण तेव्हा तर पक्क होतं, त्यामुळे कुणी तेव्हा प्रश्न उपस्थित केले नाहीत। अजितदादांच्या निधनानंतर उत्तराधिकाऱ्यावरून वाद सुरू झाले। सुनेत्रा पवार यांना पक्षानं अध्यक्ष निवडलं हे मान्य, पण तटकरे, पटेल, भुजबळ यांच्या मनात महत्वाकांक्षा असलीच तर ती अनैसर्गिक असं म्हणता येणार नाही। या सगळ्या नेत्यांना भविष्याची चिंता आहे। तटकरे, पटेल, भुजबळ हे वयानं ज्येष्ठ आहेत। या वयात पक्ष बदलून तिथं खुंटा बळकट करणं सोपं नाहीये। तटकरे, भुजबळांना आपल्या पुढच्या पिढीचीही चिंता सतावत असल्याची शक्यता आहे। पार्थ पवार हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्यांचा स्वभाव रागीट आहे, फटकळ आहे असं सांगितलं जातं। दादा गेल्यानंतर पार्थ ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेत नाहीत अशी कुजबूज आहे। आणि याच मुद्द्यासंदर्भात राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात। राष्ट्रवादीमध्ये जी संभाव्य फूट व्यक्त केली जाते, पडेल असं म्हटलं जातं, त्यामध्ये शरद पवार यांनी मध्यस्थी करावी आणि पक्षातले ज्येष्ठ नेते म्हणून प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं महत्व हे अधोरेखित करावं, त्यांनी काही आता स्वतःचा शब्द टाकावा असं म्हटलं जातंय। परंतु असं आहे की पार्थ पवार हे पक्षातल्या या ज्येष्ठ नेत्यांना फारसं महत्व देऊ इच्छित नाहीत, कारण इतका मोठा गदारोळ उडून सुद्धा अजूनही स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडून कसलाही त्याबाबतचा खुलासा आलेला नाही। केवळ एक ट्विट केलं गेलं मागच्या सोमवारी रात्री सुनेत्रा पवार यांच्याकडून की ही लेखनिकाकडून किंवा क्लेरिकल मिस्टेक आहे, कारकुनी चूक आहे अशा पद्धतीचं, आणि सुधारित यादी लवकरच दिली जाईल। परंतु अशी यादी आठवडा उलटून जात असला तरी देण्यात आलेली नाही। यावरून असं दिसतंय की जी यादी दिली तीच अंतिम आहे आणि तीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आहे। त्यामुळं पक्षातला असंतोष असेल किंवा जी काही धुसफूस सुरू आहे ती काही थांबायला म्हणजे थांबण्याची काही चिन्ह दिसत नाही। यावरून हे स्पष्ट होतं की आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये नक्कीच काहीतरी मोठ्या घडामोडी घडू शकतात आणि त्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते नेमके कुठे असतील याविषयीचा अंदाज अजूनही या पक्षाच्या कार्यकर्त्यांना येत नाही। सध्याचं चित्र असं दिसतंय की पक्षाचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते म्हणतायत की काही झालेलं नाही, हे दोन्ही ज्येष्ठ नेते आहे त्याच ठिकाणी आहेत, सुधारित पत्र निवडणूक आयोगाला दिलं जाणार आहे। परंतु असं पत्र आजही अद्यापही दिल्याचं काहीही पक्षाकडून अधिकृतपणे ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलेलं नाही।